आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया। आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया। आज से मेरी सारी खुशियां तेरी हो गई, आज से तेरा गम मेरा हो गया। ओ तेरे कांधे का जो दिल है, ओ तेरे सीने में जो दिल है, ओ तेरी बिजली का जो बिल है, आज से मेरा हो गया। ओ मेरे ख्वाबों का अंबर, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया। लहान मुलांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे मी। कांडरकर आणि मतकर परिवारातर्फे सिद्धेश आणि श्वेता यांच्या संगीत फंक्शन मध्ये आणि रिंग सेरेमनी मध्ये। आणि जसे अर्ज किया है, जिस तरह हर चीज़ें को साली पसंद होती है, जिस तरह हर चीज़ें को साली पसंद होती है, उस तरह हर महफिल को ताली पसंद होती है। सो जोरदार तालियां हो जाए आप लोगों के लिए। स्वतःसाठी जरा जोरदार तालियां वाजवायच्या आहेत। जोड़ियां स्वर्ग में बनती है, कहते हैं जोड़ियां स्वर्ग में बनती है, जो जिसके लिए बना है वो इसको मिल ही जाता है, चाहे वो कहीं भी दुनिया के किसी भी कोने में क्यों ना हो। शादी का लड्डू बिना खाए क्यों पछताना, खाके ही क्यों ना पछताए। यही फैसला हमारे सिद्धेश एंड श्वेता ने किया है, और इसलिए आज संगीत फंक्शन में हम उन दोनों का जोरदार तालियों से स्वागत करते हैं। काय केमिस्ट्री आहे, जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या झालंच पाहिजे। वाव, व्हेरी नाइस। मला जरा दोन चेअर्स मिळतील। ब्रदर्स, कझन्स प्लीज। एकदम विरुद्ध का बसवलेला आहे म्हणजे बॅक टू बॅक का बसवलेला आहे। माहिती तुम्हाला, गेम माहितीच असेल तुम्हाला, हो की नाही? येस, यांना मी काही प्रश्न विचारणार दोघांनाही, आणि त्याचं उत्तर जर का ते स्वतः असतील तर हात वर करायचं आहे। शू नको, आपण शूज घेत नाही।
तुम्ही हात वर करा फक्त. ओके. सो श्वेता, जर का तुला वाटलं की मी प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर जर तू असशील तर हात वर करायचं, फक्त याच्याकडे बघायचं नाही. ओके. आणि सिद्धेश तू सुद्धा. येस. ओके. आणि बघूया की कुठल्या प्रश्नाला दोघांचा हात एकदाच वर होतोय, एका वेळी दोघांचा हात वर होतोय, आणि कुठल्या प्रश्नाला दोघांचा हात वर होत नाही. अशी ही छान गडबड आहे ती किती वेळा होते. तयार आहात? बघूया ही गडबड किती वेळा होते. सो पहिला प्रश्न असा आहे, दोघांमध्ये आळशी कोण आहे? वाव. सिद्धेशने कबूल केलेला आहे की तो आळशी आहे. येस, थोडा बळच हा सगळ्यांमध्येच असतो. ओके. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त झोपायला कोणाला आवडतं? नींद किसको प्यारी है? नींद किसको प्यारी है? आणि हात वर केलेला आहे असा बिचकत श्वेताने. ओके, व्हेरी नाईस. आणि आता पुढचा प्रश्न की सर्वात जास्त फोन कॉलवर कोण असतं? सर्वात जास्त फोन कॉलवर कोण असतं? दोघांनी हात वर केलेला नाहीये म्हणजे काहीतरी गडबड आहे. ऑडियन्स आहे की नाही? ओके. चला, सर्वात जास्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह कोण असतं? रात्री अपरात्री. ओके. ऍक्च्युली शी सर्चिंग. ओके. म्हणजे ती सर्च करत असते की सिद्धेशचे कोणी फ्रेंड्स वगैरे आहे की नाही. ओके, व्हेरी नाईस. शी इज नॉट पॉझेसिव्ह दॅट. ओके, पण पुढे होऊ शकते, राईट? ओके, जरा जोरदार टाळ्या श्वेतासाठी, जरा जोरदार टाळ्या. तिने कबूल केलेला आहे, सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असते. आणि पुढचा प्रश्न की किचनमध्ये स्वयंपाक कोणाला चांगला येतो? वाव, क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं लग्नानंतर पहिली चहा इथे, मग कॉफी, पहिली कॉफी इथे सिद्धेश बनवून देणार आहे श्वेतासाठी. चहा कॉफी दोघांनाही आवडत नाही. ओके. मोरिंगा ड्रिंक. ॲक्च्युली यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळेल त्याची रेसिपी. खूप छान आहे, ॲक्टिव्ह तुम्ही व्हाल. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे की मूवीला जेव्हा तुम्ही दोघं एकत्र गेलात तेव्हा पहिलं झोपलं कोण? मूवी न बघता कोणीच नाही? दोघं मूवीला गेलेच नाहीत 2 वर्ष. आत्ता मूवी रिलीज झाले, मग आता तरी गेलात नाही? ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे की भांडण झाल्यानंतर पहिलं सॉरी कोण बोलतं? वाव, क्या बात आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, कोण कोणावर जास्त प्रेम करतं? कोण कोणावर जास्त प्रेम करतं? येस, श्वेताने आणि सिद्धेश सुद्धा करतो. येस, आणि त्याने ते डान्समध्ये दाखवून दिलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या. ॲक्च्युली हेच आन्सर अपेक्षित होतं दोघांकडनं. येस, आपले क्वेश्चन संपलेले आहेत. थँक्यू सो मच तुम्ही हा गेम खेळल्याबद्दल. नमिता, एक मिनट. टीम जोड़िया, ये जरा नीचे ले जाओ. इथे ममता आणि दत्तात्रय. मिक्स. ममता आणि दत्तात्रय, नमिता आणि खंती, पूनम आणि राजेश. कमलेश विनया, प्लीज स्टेजवर यायचंय. तिन्ही कपल इथे एका छानशा गेमसाठी सज्ज झालेले आहेत. आणि
गेम असा आहे की तुम्हाला प्रश्न विचारायचे की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली. अजून 1 वर्ष नाही झालं, मग तरी किती महिने झाले. अच्छा, 4 जूनला 1 इयर कंप्लीट होणार, म्हणजे ॲटलिस्ट एक 10 महिने झाले. येस, ओके. सो व्हेरी नाईस. 10 मंथ्स कंप्लीट झालेले आहेत ऑलमोस्ट. ओके, नेक्स्ट तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली. 7 वर्ष झाली. वाव, जरा जोरदार टाळ्या. 7 वर्ष, बिग अचीवमेंट रिअली. तुमच्या खूपच मोठी अचीवमेंट आहे. 17 इयर्स म्हणजे 7, 10 कमी आणि हे डायरेक्ट 1 कमी. ओके, चला, म्हणजे 1, 7 आणि 17. क्या बात आहे. 7चा आकडा 2 वेळा आलेला आहे. आणि बघूया कपलमध्ये केमिस्ट्री किती आहे. आता वाईफ्सनी जरा पुढे उभं राहायचंय. वाईफ्सनी पुढे उभं राहायचं आहे आणि हजबंडने त्यांच्या पाठीमागे. ओके, आणि हात पुढे, हात पुढे. थोडे या साईडला या, थोडे तुम्ही त्या साईडला जा. व्हेरी नाईस. गेम असा आहे की मी तुम्हाला तुमच्या वाईफबद्दल काही प्रश्न विचारणार, हजबंड्सना, आणि नंतर मग वाईफ्सना विचारणार. ओके, सो त्याचं उत्तर बघूया कोण किती देते. बरोबर देते. सो पहिला प्रश्न तुम्हाला आहे. लग्नाला 10च महिने झालेले आहेत आणि मोस्ट ऑफ मला एक सांगा की तुम्ही आता तयार होऊन एकत्र रूममधून निघालात की वेगवेगळ्या रूममधून निघालात. वेगवेगळ्या रूममधून. ओके, म्हणजे येण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या वाईफला बघितलं होतं ती कशी सजली आहे, कशी नटली आहे, बघितलं होतं. व्हेरी नाईस. जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तर पहिला प्रश्न तुम्हाला आहे, तुमच्या वाईफनी इथे डाव्या हातामध्ये किती अंगठ्या घातल्यात. डाव्या हातामध्ये किती अंगठ्या घातलेल्या आहेत. एक. वाव, क्या बात है. जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. खूपच छान. नेक्स्ट. 7 वर्षांची केमिस्ट्री आहे. लव्ह मॅरेज की अरेंज. लव्ह मॅरेज म्हणजे अगोदर पण असेल ना काही वर्ष, ते जोडून 7 वर्ष की कसं काय. ते जोडून 10 वर्ष, म्हणजे 10 वर्ष एकमेकांना ओळखतायत. व्हेरी नाईस, क्या बात आहे. आणि सेम क्वेश्चन आहे, पण तो असा आहे की त्यांनी दोन्ही हातांमधून मिळून किती अंगठ्या घातले. 3. नाही, म्हणजे आज नीट बघितलं नाहीये. ओके, चला पुढचा प्रश्न या कपलसाठी आहे. मिस्टर अँड मिसेस चव्हाण. ओके, नमिता आणि ममता. ममता आणि दत्तात्रय. ममता आणि दत्तात्रय 17 वर्ष झालेली आहेत लग्नाला. बघूया यांची केमिस्ट्री. ओके, चला, तुमच्या वाईफच्या हातामध्ये गोल्डन कलरच्या बांगड्या किती आहेत. एका हातामध्ये 2, 2 हातामध्ये 4. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 बांगड्या घातलेल्या आहेत. ओके, चला, आता इथे मला तरी वाटतं की 10 महिने ज्या कपलला झाले ते विनर झालेले आहेत फर्स्ट राऊंड मध्ये. आता सेकंड राऊंड, वाईफ्स पाठीमागे, हजबंड पुढे. वाव, ठीक आहे. चला, आता हा जो कॉस्ट्यूम आहे तो तुम्ही तिघींनी सिलेक्ट केलेला आहे आपल्या पार्टनर्ससाठी. तिघांना विचारते, हा जो ड्रेस त्यांनी म्हणजे घातलेला आहे, ड्रेसअप केलेला आहे, तो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे यांच्यासाठी नक्की. व्हेरी नाईस. जोरदार टाळ्या. वाईफनी सिलेक्ट केलेला आहे आपल्या पार्टनरसाठी. बघूया त्या कॉस्ट्यूम बद्दल त्याला किती माहिती आहे.
आपण बघूया बायको नवऱ्याला किती ओळखते किंवा नवऱ्यासाठी तिने जे काही घेतलेलं आहे त्याबद्दल तिने किती अभ्यास केलेला आहे. सो त्यांनी जो कोड घातलेला आहे, अंगरखा घातलेला आहे, त्याच्यावर बटणं किती आहे? किती? 10? 10 की 6? 10. 1 मिनिट. 1 2 3 4 5. डबल सांगितले. 5 आहेत. 5. ओके. येस. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे आणि तो असा आहे की यांनी जो ड्रेस घातलेला मँगो कलर आहे, राईट? मँगो कलर आहे आणि पुढे आणखीन 2 कलर आहेत, ते कोणते आहेत? एक मरून आहे आणि दुसरा संपलेला आहे. ओके, व्हेरी नाईस, क्या बात आहे. चला ओके, दोन्ही हात पुढे, दोन्ही हात पुढे. ओके. चला, यांच्याबद्दल आता प्रश्न काय विचारू तोच मी विचार करते. हां, येस, सेम क्वेश्चन. यांच्या कुर्त्याची बटणं किती आहेत? 4 बटणं आहेत. ओ, 4 आहेत. क्या बात है, 10 महिने. वाव, खूपच छान केमिस्ट्री आहे आणि या केमिस्ट्रीसाठी आपण दोघांना जरा पुढे बोलूया. तुम्ही थोडं पाठीमागे व्हा आणि थोडंसं पुढे या. येस. आणि इथे या साईडला या. पार्टनर समोरासमोर उभे राहा आणि गुडघ्यावर वाका. गुडघ्यावर वाकायचं आहे आणि तुम्हाला आय लव्ह यू असं म्हणायचं आहे दुसऱ्या लँग्वेजमध्ये. मालवणी. येतला काय जातला येतला. कस्तुरी माझा तुझ्यावर लय प्रेम असा. कस्तुरी माझा तुझ्यावर लय प्रेम असा. व्हेरी नाईस, खूपच छान, रिअली. ओके, थँक्यू सो मच. आय होप यू एन्जॉय. मला आशा आहे तुम्हाला आवडला असेल हा गेम. थँक्यू. बसून घ्यायचं आहे. हे करूया आणि त्यानंतर आपण डान्स परफॉर्मन्सेस चालू करूया. चालेल? पण आपण गेम असा आहे की वर्सेस प्ले करणार आहोत, त्यामुळे मुलीकडचे किती आहे जरा हात वर करा. मुलीकडचे किती आहे? मुलीकडचे. मुलीकडचे सगळे मुलीकडचे. जाऊ दे, वर्सेस प्ले कॅन्सल. गेम असा आपण 2 ग्रुपमध्ये प्ले करूया. इथे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक प्ले होईल. तुम्हाला गाणं ओळखायचं आहे आणि ग्रुपमध्ये हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. ठीक आहे? येस. हां, माईक हातामध्ये आल्यानंतर गाणं 2 सेकंदात सुरू झालं पाहिजे. म्हणजे वेग आणि गाण्याच्या ऍटलीस्ट 2 लाईन्स आल्या पाहिजेत. काय? गाण्याच्या 2 लाईन्स आल्या पाहिजेत आणि ते
वेगळं बन. निखिल तू जरा या चेअरवर येऊन बस, थोडंसं शिफ्ट हो. तुम्ही या साईडला. नाही, मला ऍक्च्युली 2 लीडर असे बाजूबाजूला पाहिजे, कारण मी लीडरलाच बघणार आहे. आणि इथे लीडर मला वाटतं की तू. त्या बात आहे. मी तेच म्हणणार आहे की श्वेता आणि सिद्धेश एकाच ग्रुपमध्ये नको आहेत मला. व्हेरी नाईस. त्या दोघांनी आपला ग्रुप निवडलेला आहे. आणि आता आपण चला पहिला सॉन्ग प्ले करत आहोत. आणि एक मिनिट, लीडर्स जे आहेत त्यांनी हात वर करायचं आहे. गाणं ओळखण्यासाठी हात मी तुमच्या दोघांचाच बघणार आहे. ग्रुप मधला कुठलाही मेंबर गाणं गाऊ दे, नो प्रॉब्लेम. ओके, फक्त मी दोघांचा हात बघणार. ओके, चला रेडी, म्युझिक. पहिलं सॉन्ग प्ले होत आहे तुमच्या समोर. लीडर्स बी रेडी. ओके, व्हेरी नाईस. चला तुमच्याकडे 1 पॉइंट आहे आणि तुमच्याकडे आहे 0 पॉइंट. या राउंड मध्ये मिळणार आहे 5 पॉइंट्स. ओके, सो लीडर्स बी रेडी, म्युझिक. सॉफ्ट म्युझिक. आता येते कोणाला हात वर करा. दोन्ही ग्रुप नाहीये, पुन्हा सॉन्ग प्ले करायचं आहे. येतंय का? करेक्ट सॉन्ग आहे. मस्त, खूप छान. ओके, चला 5 पॉइंट्स मिळालेले आहेत तुम्हाला आणि तुमच्याकडे आहेत 1 पॉइंट. चला आता या राउंड मध्ये मिळाले 10 पॉइंट्स. बी रेडी. हात वर करायचा आहे, अगोदरच हात वर करून ठेवायचा नाहीये. जर का तुम्ही रॉंग सॉन्ग म्हटलं तर तुमचे मायनस पॉइंट होतील. हा, येस, त्याला मिळेल पनिशमेंट आणि लीडरला मिळेल पनिशमेंट.
चला रेडी येस म्युझिक. येत आहे. मिस्टर अशोक छान सिंगिंग करते. अशोकची मी जेव्हा सॉन्ग सुरू केलं तेव्हा चुरा लिया है डायरेक्ट जिंदगी बदलून म्हणजे पुढचं बोलण्याकडे बदलली नाही तुमची सगळ्यांनी. ओके चला आता इथे मिळालेले आहेत तुमच्याकडे आहेत 11 पॉईंट्स आणि तुमच्याकडे आहेत 5 पॉईंट्स. एक सॉन्ग ओके आणि ऍक्च्युली गाणं मला सुद्धा ओळखता आलं नाही काय होतं काय कळलंच नाही. कोणत्या समोर आताच ओके रणवीरची फॅन मला वाटतं नाही. ओके पाठीमागचा जो ग्रुप आहे तो प्लीज डिवाइड व्हा. येस नाहीतर तिसरा ग्रुप तयार करावा लागेल मला. तिसरा ग्रुप तयार करावा लागेल लवकर. तिसरा ग्रुप तयार व्हायच्या आधी डिवाइड होतो. तुमच्याकडे आहेत 10 प्लस 11 21 पॉइंट्स आय थिंक. 21 नाही 31 पॉइंट्स. 20 प्लस 11 31 पॉइंट्स आहेत आणि तुमच्याकडे आहेत 5 पॉइंट्स. किती खुश होतात. ओके नेक्स्ट रेडी. आता पुढचं सॉन्ग प्ले होणार आहे. 40 पॉईंटसाठी आपण राऊंड खेळणार आहोत पण 40 पॉईंटसाठी इथे तुम्हाला मूवी ओळखायचा आहे. मूवी ओळखायचा आहे. इथे 5 सॉन्ग्स प्ले होतील. तुम्हाला त्याचं मूवीचं नाव सांगायचं आहे. डीजे ऐसा सॉन्ग प्ले करना है जिसमें इनको मूवी का नाम आना चाहिए उसके. ओके और उसका नाम आपको भी आना चाहिए. ओके ढिंचक सायली बी रेडी. ओके
मूवीचं नाव आलं पाहिजे. गाणं येत आहे. गाणं लिरिक्स वाला गाना लगाएंगे तो भी चलेगा. हाँ, उनको मूवी का नाम आना चाहिए सिर्फ. येत आहे का तुम्हाला? अजीब दास्ता है ये गाणं आहे आणि त्या मूवीचं नाव मला माहित नाही. लीडर्स कोण हात वर करताय लवकर सांगा. इथे अरे नवीन सॉन्ग लाव रे डीजे. सगळ्यांना नाव गाणं माहिती आहे पण पिक्चर नाही माहिती. चला नेक्स्ट. वेट चला पुढचं सॉन्ग गाणं प्ले झालेलं आहे. येते का? बघा तुमचे 31 पॉइंट्स आहेत. येत आहे? चला है चाहा है तुमको चाहूंगी हरदम. पिक्चरचं नाव काय? येत आहे मन मूवी. तेरी याद जो आती है मेरे आंसू बहते हैं. अपना तो मिलन होगा पल पल ये कहते हैं. क्या ये जिंदगी. ओके, व्हेरी नाईस. आपल्या श्वेताने इथे सॉन्गचं म्हणजे मूवीचं नाव सांगितलेलं आहे. सो 1 पॉइंट आणि 3 सॉंग्स प्ले केले जातील. 2 मूवी जो ग्रुप ओळखेल त्याला मिळणार 40 पॉइंट्स. ओके, चला लास्ट. आता पुढचं सॉन्ग डीजे. येते का? कुठला मूवी? शोले. ये हाथ मुझे हाथ छुपाने पड़ेंगे. क्या बात है. जरा जोरदार टाळ्या. आणि अशा प्रकारे 40 पॉइंट मिळवलेले आहेत आणि तुमच्याकडे आहेत 45 पॉइंट. ओके, चला शेवटचा राऊंड हा आहे दमशराज राऊंड. दमशराज राऊंड आहे आणि दमशराज राऊंड मध्ये पहिला चान्स तुम्हाला मिळणार आहे. आणि मूवी यांच्यासाठी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. मूवी हिंदी फेमस आणि लेटेस्ट असला पाहिजे. लेटेस्ट म्हणजे या 1-2 वर्षामधला. OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला तोही चालेल. ओके, सो लवकर डिसाईड करा यांच्यासाठी मूवी. हिंदी मूवी लेटेस्ट आणि फेमस. तुमच्यामधून कोण? डिंचक साली तूच ये ऍक्टिंग साठी. येस, 10 सेकंद आहेत मूवी डिसाईड करण्यासाठी. मूवी डिसाईड करण्यासाठी फक्त 10 सेकंद आहेत. लवकर मी काउंटडाऊन सुरू करते. 10 7 6 5 4. अरे भाव, नया है यह वह. एक मिनिट स्टॉप वॉच लावणार आहे मी. 1.5 मिनिटाचा टाइम मिळणार आहे तुम्हाला. 1.5 मिनिटाचा टाइम मिळणार आहे. पण कमीत कमी टायमामध्ये जो ग्रुप मूवी ओळखेल त्या ग्रुपला मिळणार आहेत 100 पॉइंट्स आणि तो ग्रुप होणार आहे विनर. ओके, त्यांना नाही ओळखायचं, तुम्हालाच ओळखायचंय. नंतर तुम्ही यांच्यासाठी मूवी डिसाईड करायचे. नंतर नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्ही यांच्यासाठी मूवी डिसाईड करायचंय. ओके, सो स्टॉप वॉच, गो ऑन द स्टेज.
स्टेजवर दिसतंय ना तुम्हाला? नाही सगळे. सायली प्लीज गो ऑन द स्टेज. अरे दादा कुठे आहे? ओके 14 सेकंड्स. फक्त 13 सेकंदामध्ये यांनी मूवी ओळखलेला आहे. आता तुमच्याकडे टार्गेट आहे 13 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला मूवी ओळखायचं. ओके जरा इझी मूवी ऍक्टिव्हिटी डिस्प्ले करून 13 सेकंदामध्ये तुम्ही ऍक्टिंग करू शकता. कोण येणार ऍक्टिंग करायला? निशान. वाव ऍक्टिंग मास्टर. Please come on the stage. निशान तुला अशी ऍक्टिंग करायची आहे की 10 सेकंदामध्ये मूवी ओळखला पाहिजे. प्लीज ट्रेन तू करू. सगळ्यांनी स्टेजवर जायचंय. ग्रुपमध्ये होता या ग्रुपमध्ये ना स्टेजवर जायचं फक्त जेंट्सनी जायचंय. फक्त जेंट्सनी जायचंय. वन मिनिट पनिशमेंट आता डिसाईड नाही करायची वेळ. तुमचे 2 मेंबर तुम्ही सुद्धा यायचे आहे स्टेजवर. 2 मिनिटं करता फक्त. गाणं तुम्हाला इथे परफॉर्म करायचं आहे आणि ते गाणं आहे श्रीवल्ली सॉन्ग. त्यांना सोलो परफॉर्म करावं लागेल हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे आणि तुम्ही जरा या साईडला या. लक्षात घ्यायचं पहिले आपण कुठला राईट की लेफ्ट? फर्स्ट लेफ्ट आणि देन राईट. ओके खांदा उजवा खांदा खाली डावा खांदा वर आणि पहिले तुम्हाला जायचंय राईट साईडला आणि मग लेफ्ट. ओके पहिले राईट आणि मग लेफ्ट. लेफ्ट साईडला आल्यानंतर ते स्टेजवर खाली पडू नका. सिग्नेचर स्टेप जेव्हा येईल गाणं जेव्हा सुरू होईल तेव्हा म्युझिक
करतो, तर आपण गणेशाला आपण इथे वंदन करूनच आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी जरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. व्हेरी नाईस. आणि आता पहिली परफॉर्मन्स देण्यासाठी इथे येत आहेत सिद्धेशचे ब्रदर्स. प्लीज कम ऑन द स्टेज. जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. है शादी करने का कोई सही वक्त नहीं. मेरा बुरा वक्त शुरू हुआ. बदतमीजी एक बीमारी है, ऐसी बीमारी जो धीरे धीरे वक्त के साथ बुढ़ापे में मिल है. मैं कहता हूँ जब तक बुढ़ापा नहीं आता थोड़ी बदतमीजी कर ले.
मन्नत असली नवरी असली अरे ही मन्नत असली तुझा लग्ना पाहून नवरी असली अरे ही मन्नत असली वाव, क्या बात आहे, खूपच छान, एकदम मस्त गेलाय रिअली. फॉर स्पेशल कपल मिस्टर अँड मिसेस संतोष अँड मनीषा, प्लीज कम ऑन द स्टेज. पण त्यामागे पण काहीतरी रिझन आहे आणि ते रिझन हे आहे की आज त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. सो किती वर्ष लग्नाला झाली? 22 वर्ष. बाप रे, रिअली जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 22 इयर्स आणि हॅपी मॅरिड लाईफ. दोघं जण लव्ह मॅरेज तरी तुमचं अरेंज लव्ह मॅरेज. क्या बात आहे, म्हणजे मला काही प्रश्न मी विचारू शकते. ओके, चला, प्रश्न असा आहे की कोणी कोणाला प्रपोज केलं? ओके, तुम्ही केलं, कुठे केलं, म्हणजे चिठ्ठी मार्फत की कसं काय? 22 इयर्स म्हणजे कुठल्या साली तुमचं लग्न झालं? 22 वर्षापूर्वी. कुठल्या इयर? 2000 मध्ये लग्न झालं. व्हेरी नाईस. 2000 आणि आता 2000 ची नोट पण आहे. ओके, तर तेव्हा तुम्ही कधी विचार केला होता की 2000 मध्ये आमचं लग्न झालंय आणि पुढे जाऊन 2000 ची नोट येणार आहे? ओके, चला, तर लग्न तेव्हा तुम्ही केलं, पण त्या अगोदर तुमची एकमेकांबरोबर ओळख किती वर्षापूर्वीची आहे? 4-5 वर्ष. 4-5 वर्षापूर्वीची ओळख आहे, म्हणजे टोटल 27 वर्ष झालेले आहेत दोघांना एकमेकांसोबत. सो 27 वर्ष तुम्ही दोघं एकमेकांसोबत आहात. हा म्हणजे ना टोटल 27 वर्ष झाली ना, आता 20 वर्ष. आता किती लग्नाचं किती वर्ष झाली? 22 आणि +5 किती झाले? 27 ना. ओके, चला, गेम असा आहे तुमच्यासोबत की तुम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज करायचं आहे आणि ते पण जरा फिल्मी स्टाईलमध्ये. फिल्मी स्टाईल म्हणजे माहिती आहे तुम्हा दोघांनाही एकमेकांना आय लव्ह यू म्हणायचंय, पण गाणं गायचंय, गाणं म्हणायचंय, गाण्याच्या लाईन्स बोलायच्या आहेत आणि त्याच्यापुढे आय लव्ह यू म्हणायचं आहे. आणि ऑडियन्स, जर का तुम्ही यांना मदत करू शकणार असाल तर प्लीज मदत करायची आहे. फर्स्ट इथे मी संतोषजींना विनंती करते की तुम्ही यांच्यासाठी गाणं म्हणायचं आहे आणि जर का तुम्हाला गाणं येत नसेल तर तुम्ही ऑडियन्समधून हेल्प घेऊ शकता. ऑडियन्समधून कोणी हेल्प करेल यांना? वा, मामाची भाई. ओके, श्वेताचे मामा आहेत हे. अच्छा, ठीक आहे. कुठलं गाणं म्हटलं? पर्पल दिल के पास. मी विनंती करते की सिद्धेशनी जरा स्टेजवर यायचंय. सिद्धेश, प्लीज कम ऑन द स्टेज. ते सिद्धेश नाही म्हणणार. ओके, पर्पल दिल के पास. हेलो, दिल कहे प्यारा हम बदतर इनसे भी खूबसूरत है तू.
खूप छान रिअली ॲक्च्युली ते लाजणं होतं त्यांच्यामध्ये. आणि आता तुमच्यासाठी गाणं ही म्हणेन. ओके, तू गाणं म्हणते त्या आय लव्ह यू म्हणते. हॅलो हॅलो हॅलो. सुरात होता, सुरात रिअली खूप छान, मस्त, खूप छान. आणि मामाला विनंती करते प्लीज जरा गुडघ्यावर वाका आणि आय लव्ह यू म्हणा एकदा. हा खाली वाका प्लीज. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. हात घ्या आणि हाताला किस करा फक्त. आय लव्ह यू. ओके, स्पेशल सॉन्ग फॉर स्पेशल कपल. जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. वाव, क्या बात है. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. मस्त. थँक्यू सो मच, थँक्यू. तुम्ही आमचा मान ठेवून स्टेजवर आलात त्याबद्दल.
मामाची आणि होणाऱ्या मामीची नजर काढलेली आहे. जरा जोरदार टाळ्या तू आणि क्रिशासाठी. आणि क्रिशा दोघींनी छान डान्स केलेला आहे. रिअली ऍक्च्युली सगळ्यांना बोलणार होते once more. क्रिशा सगळ्या महिला वर्गाने प्लीज स्टेजवर जायचे. सगळ्या महिलांनी प्लीज स्टेजवर जायचे आहे. एका सॉन्गवर ओके. सो सगळ्यांनी जरा टाळ्यांचा वर्षाव करायचा आहे यांच्यासाठी. टाळ्यांचा वर्षाव करायचा आहे. ओके तुमच्यासाठी केलात ना या लोकांनी. ओके 3 cheers नंतर करूया आपण. परफॉर्मन्स वर डिपेंड आहे. ओके आणि आता तुमच्यासाठी एक सॉन्ग प्ले केलं जाणार आहे. त्यावर तुम्हाला डान्स करायचा आहे आणि ते सॉन्ग आहे आताचा फेमस मूवी पुष्पा आणि त्यामधलं सॉन्ग आहे सामील. सामील सगळ्यांनी जरा एक साईड कव्हर व्हायची आहे. एक साईड कव्हर व्हायची आहे. येस तुमच्यासाठी सेम रूल आहे. जर का कोणी डान्स करत नसेल तर त्यांना सोलो परफॉर्म करावं लागेल. हे लक्षात घ्यायचं आहे. नाही तर मग अर्धे अर्धे कच्चा बदाम. येस. तर त्या कच्च्या बदाम वरती सगळे ओके पहिला करंट लावायचा आहे मग डुलायचं आहे मग टर्न मारायचं आहे आणि मग परत टर्न मारायचं आहे. ओके
finally, finally, finally. रहा ना पहले से शायद, समझ में कुछ न आए, बोलो ना क्या किया जाए, खुशी में इतना क्यों, तुझको तो पूछो मैं क्यों, पहले क्या हुआ मुझे, तेरे प्यार में चमकूं जैसे जुगनू. बोलायचं हा एक साथ बोलायचं ठीक आहे माझ्या पाठीपाठी आपल्या आपल्या बायकोसाठी ओके सो रेडी दोघांनी एक साथ म्हणायचं आहे आणि माईक जरा जवळ घ्या बोला सलमान खान को कैटरीना पसंद है सलमान खान को कैटरीना पसंद है बोला बोला वेरी नाइस तुम्ही पण बोला सलमान खान को जूलिया वेंडर पसंद है. सैफ को करीना पसंद है. सैफ को करीना पसंद है. सैफ को करीना पसंद है. लेकिन मुझे राखी सावंत पसंद है. जोरदार टाळ्या त्यांच्या रिएक्शन मधूनच कळलं की त्यांचं किती प्रेम आहे. ओके सो नाव घ्यायचं आहे रेडी वडील माझे प्रेमळ आई माझी करारी त्यांच्या खुशीतून उडून घेतली मी आकाश भरारी. मंदिराला फुल पण मिळालं आणि सिद्धेश्वराला नाव पण मिळालं. जरा जोरदार टाळ्या आणि दोघींमध्ये विनर झालेली आहे अंकिता ना अमिता. जरा जोरदार टाळ्या अमितासाठी. वाव खूप छान आणि तुम्ही सुद्धा खूप रिॲक्शन छान होतं राखी सावंतच्या नावावर. बढिया जोरदार टाळ्या वाजवायच्या दोन्ही कपलसाठी. न्यूली मॅरिड कपल किती महिने झाले 3 महिने आणि सो 1.5 महिना हा म्हणजे हाफ. जोरदार टाळ्या व्हेरी नाईस थँक्यू सो मच. सॉन्ग रेडी झालेला आहे आणि आपल्या बहिणाबाई तयार आहेत डान्स करण्यासाठी. प्लीज कम ऑन द स्टेज बोथ ऑफ यू आणि जरा जोरदार टाळ्या.
दिशा परत बोलवत नाहीये, डोंट वरी. पण आता आणखीन एक ट्विन्स आपल्याकडे आहेत. कोण आहे ते ट्विन्स? कोण आहेत? प्लीज कम ऑन द स्टेज. नेक्स्ट ट्विन्स संदेश. तर जोरदार टाळ्या या ट्विन्स साठी. के सीन उठा के तुम भी नाचो, बाजे चौके ताल ढोल बेटा राजू मुड़ के नाचो. जैसे बाप डोल छोड़ नाचो, बिलो तो मोटा मिर्च खा के ऐसे नाचो. छोरे नाचो 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 वीर नाचो. खूपच छान. मी घेतला सेल्फी, व्हिडिओ घेतला मी. ओके, खूप छान आहे. नाचो नाचो परत पुन्हा कर ना. कोण करणार आहे? हा, येस दादा तू. हा, भाचा भाचा स्पेशल परफॉर्मन्स. कुशल 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 कुशल. हा, ठीक आहे. मामा भासे.
बोलवा जरा. आडा मग तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय नाही करायचं, तुम्हाला फक्त उभं राहायचंय. ठीक आहे, आपले हे करणारे आहेत ना. ओके. आणि श्वेता मम्मी डॅडी फक्त तुम्हाला उभं राहायचंय. एक स्पेशल परफॉर्मन्स मम्मी डॅडीची झालीच पाहिजे प्लीज. डॅडी कुठे आहेत? प्लीज प्लीज प्लीज. फक्त तुम्हाला उभं राहायचंय, बाकी काही नाही करायचं. नाही येतील. एक स्पेशल परफॉर्मन्स बघा. आजचा दिवस असा असतो ना, दोघांचेही मम्मी डॅडी स्टेजवर आहेत आणि डॅडी स्पेशल डान्स करणार आहेत. डॅडींनी फक्त ऍक्शन करायचे. गाणं तुमच्या वेळेच आहे, खूप छान आहे. फक्त ते त्यांना उद्देशून फक्त बोलायचे आहेत, बोलायचे आहेत तोंडामधून आणि थोडासा डान्स. ठीक आहे? येस. सो तयार? स्पेशल सॉन्ग, डीजे, म्युझिक. ऑडियन्स जरा जोरदार टाळ्या. स्पेशल सॉन्ग. काय मस्त गाणी गायली. बढिया. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. एवढंच करा, फक्त एवढंच करा. फक्त हात वर करा, हात वर करून डान्स करा. आपल्या गणपती डान्स केला तरी चालेल. वाव, मिस्टर मतकर खूपच छान प्रपोज करताय पार्टनरला. व्हेरी नाईस. क्या बात है. अजून एकदा डान्स थोडासा. Very nice. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. ना नाप के दिया ना तोल के दिया, मेरे माँ पापा ने जो भी दिया वो दिल खोल के दिया. रियली जरा जोरदार टाळ्या. स्वप्नील. स्वप्नील ऑडियन्स स्पॉट आहे. सो यू हॅव टू डान्स. क्या बात है. ऑडियन्स जरा जोरदार टाळ्या. ऋतिक रोशन. अरे सोलो 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 सोलो. एक मिनिट मध्ये या. नाही मला येत नाही नसतं ते खासगी असतं. ओके. एक यहाँ पे मैं 2 लाइनें बोलना चाहती हूँ. कौन? निशान. अरे तो बेस्ट आन्सर आहे यार. अरे त्याला पाहिजे, पार्टनरची गरज आहे. पण त्या अगोदर मला एक येस आपण निशांसाठी डायलॉग मारूया. ये करता है
दान है, मंदिर में करता हर कोई दान है। जरा गौर से देखिए, जरा गौर से देखिए, यही हमारे फैमिली के सलमान खान है। ओके, म्यूजिक। ¿Quién eres tú? Ya está. He movido cielo y tierra y no te encontré. Y llega hoy, क्या बात है? de repente, y da sentido toda mi vida con tu querer. Una vez allá, una bellana, yo digo mi música de señorita. Me da mi vida, una llave y tú, mucho su que llave है señorita. No desvíes la mirada, quédate cerca de mí. Busco bajo de tu miedo, Sambrina, señorita, ya que todo el día vale. Tu vida de mi mano derecha, como el fondo ahora. Una otra derecha, señorita, solo señorita que te mancha. Jamás podré reflejar el sentido de las palabras que me dedican, pero el calor de tu mirada me hace sentir como una estrella, señorita. क्या बात है? मुझसे अब नजर न फेरो, आओ पास घूमने दे, मुझको बाहों में घेरो, समझीना इसे लड़का, छोड़ के जो बर्फी निभाए, दुनिया में उन्हें अब होगा रब है क्या सेñorita, solo señorita कहते हैं क्या? जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. व्हेरी नाईस, खूपच छान. ओके, आता एक लास्ट बट नॉट द लिस्ट अशी परफॉर्मन्स होणार आहे कझन्सची ना. येस, सिद्धेश भाई का अरे श्वेता भाई का अरे नहीं ज़्यादा से कम नाइसी बीच में मेरा गाना बजा म्यूजिक म्यूजिक लगता है कुछ खराब चले म्यूजिक So ready? Ready? क्या बात है? One, two, three, four.
सुंदर हो सुशीला, रंग चांदी सा चमकीला, डिग्री भी हो फैशन भी जाने, सीता जैसी नारी और जाने दुनिया दारी, पिया को सब कुछ ही वो माने, दिल से दिल्ली हो वो धड़कन से हो लंदन, ढूंढूं मैं ढूंढूं मेरे ब्रदर की दुल्हन, दिल से दिल्ली हो वो धड़कन से हो लंदन, ढूंढूं मैं ढूंढूं मेरे ब्रदर की दुल्हन। ऐश्वर्या बढिया होती आपण. ओके. एक मिनिट मला सांगा की ऐश्वर्या कोण होती तुमच्यामध्ये? ऍश मला वाटतं हीच होती. मस्त कमालच करत होती. जरा जोरदार टाळ्या. खरंच खूप छान रिअली आहे. वाव. आणि सिद्धेशच्या सिस्टरचा आता परफॉर्मन्स होणार आहे आणि आपली टीम चॅट सायली तुमच्या समोर येतात परफॉर्म करण्यासाठी. वाव. प्रकाश मामा यांच्यातर्फे ज्या ग्रुपने आता डान्स केलेला आहे कजरा रे कजरा रे, त्यामधल्या ऐश्वर्याला 500 रुपयाचा पुरस्कार आणि ते ऐश्वर्याने कशाचा वापर करायचा आहे. ओके. आणि साईडनंतर पुन्हा आहे ना परफॉर्मन्स कोणाची आहे? मामांची. येस येस केक कटिंग सेरेमनी आहे. रेडी? स्पेशल परफॉर्मन्स आहे. और लड़के कहाँ से आया है रे तू? क्या नाम है शक्ल से अकल का वाला
यस, कपड़े सिलने को चाहिए दर्जी है, कपड़े सिलने को चाहिए दर्जी है, जरा ध्यान से देखिए, जरा ध्यान से देखिए, लगता है ये ही फैमिली की रानी मुखर्जी है. जरा जोरदार टाळ्या आपल्या पूजासाठी, सॉरी सायलीसाठी. व्हेरी नाईस, खूपच छान, रिअली मस्त. मला वाटतं मला तुझ्याकडे क्लासेस लावावे लागतील. खूपच छान डान्स करते. तर दादाकडनं शिकलीस वाटतं. ताई म्हणते दादा, ताईने शिकवलं दादाला. ओके, चला आता आपण केक कटिंग सेरेमनीकडे वळूयात. केक टेबल रेडी करना है मॅनेजमेंट प्लीज. क्या बात आहे, खूपच छान. दोघांसाठी जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. येस. आणि तुमचं जेवणाचं काउंटर सुरू होणार आहे, पण त्या अगोदर थोडं काहीच आहे तुमच्यासाठी. कहा जाता है जिंदा रहे तो फिर मिलेंगे, मिलेंगे, लेकिन मैं बोलना चाहती हूँ मिलते रहेंगे तो जिंदा रहेंगे. Thank you so much. I hope you enjoy. And this is Ruti signing off. आणि तुमचं जेवणाचं काउंटर सुरू झालेलं आहे. प्लीज प्रोसीड टू द डिनर काउंटर. एन्जॉय युअर फूड, एन्जॉय युअर डिनर. आणि तुमचं डीजे डान्स पण सुरू होणार आहे. सो प्लीज तुम्ही पण डान्स करू लो. सगळ्यांनी फ्लोअरमध्ये डान्स करायचा आहे आणि पार्टी एन्जॉय करायची आहे. अभी तो पार्टी